आमची दरवर्षीची प्रथा आहे लालबाग बसवायची, त्यामुळे या मागच्या वर्षी खूप सुंदर असं वाटतं माझ्या मुलीच आल्या असं मला वाटते। खूप सुंदर आणि छान वाटतं। हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? मजेत ना? वेलकम टू आवर चॅनल PR लव डायरीज। आणि आज मी आले आहे माझ्या मावशीच्या घरी आणि काल मावशीकडे गौरी आगमन झालं आहे आणि काल खूप छान पूजा पण झाली आणि आज त्याचं हळदी कुंकू ठेवलं आहे। तर मी आज हळदी कुंकूला तिच्या घरी आली आहे आणि खूप छान डेकोरेशन आणि गौरी स्थापना त्यांनी केली आहे आणि ती कशी आहे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा बघा गाईज, हा माझ्या मावशीचा मुलगा आहे। याची ओळख तुम्हाला करून देते, एक मिनिट। हाय गाईज, नाव सांग ना। माझं नाव कृष्णा अभंग आहे, मी 9th स्टँडर्ड मध्ये शिकतो। तर मग काल तुमच्या घरी गौरी गणपती बसले, तर तुला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय। 5 दिवस आधी गणपती बसले आणि यावेळेस गौरी थोडे लेट आले 5 दिवशी आणि काल मस्त स्पीकर DJ लावून आम्ही गौरींचं आगमन केलंय। तर मग तुम्ही ह्या वर्षी लालबागावर बसवलाय? आमची दरवर्षीची प्रथा आहे लालबाग बसवायची, त्यामुळे या मागच्या वर्षी फेटावाला बसवला होता पण या वर्षी ओरिजिनल लालबाग सारखं दिसणारा बसवलाय। तर तुम्ही लालबागचा राजा बघायला गेले होते का? हो, यावेळेस गेलो होतो आणि मागच्या वेळेस पण गेलो होतो। कसं वाटलं? मग तिथे गर्दी होती? गर्दी तर खूप होती, पण देवाच्या दर्शनासाठी एकदम म्हणजे मजा आली, एकदम असं बोर वगैरे नाही वाटलं। आणि मूर्ती किती मोठी होती? मूर्ती 18 ते 20 फुटाची होती। तर बघा गाईज, तिथं जाऊन एकदम असं मंडळासारखं नाही वाटत, एक मंदिरात गेल्यासारखं वाटतं। आपण पण जाऊ पाहिजे, तुम्हाला नक्की एकदा घेऊन जाऊ आम्ही तिथे लालबागच्या राजाला। तर गाईस, ही माझी मावशी आहे आणि यांच्या घरी आम्ही आलो आहे गौरी पूजनला।
तर मावशी किती वर्षापासून तुम्ही गौरी बसवताय? मागच्या वर्षापासून. तर एवढी छान पूजा झाली, खूप मस्त झालं, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं, खूप प्रसन्नता वाटते, खूप सुंदर असं वाटतं माझ्या मुलीच आल्या असं मला वाटते. खूप सुंदर आणि छान वाटते, प्रसन्नता वाटते घरामध्ये. काही नाही, तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणि मुले तिथून उठले. बाबांकडे आले. बाबा बाजारात जा, घाव घातल्याचं सामान आणा. आई फार दुःखी झाले. सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाहीत. गरीबापुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या